ही रेसिपी लहानपणाची आठवण करून देतेच, पण माझं दुसरं प्रेम देखील आहे. मी असं का म्हणते ते सांगतेच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शिवशंभो, मी प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज थोडं किचन साफ करायला कंटाळाच काय केला, तर इतका सारा पसारा किचनवर होता. त्यामुळे सर्व किचन क्लीन करून घेतलं आणि राहिलेली भांडीसुद्धा घासून घेतली. त्यानंतर मी लागले माझी रेसिपी बनवायला. त्याआधी आज पापड घातले होते, ते तळून बघायचे होते. त्यासाठी तेल तापत ठेवले आणि मी माझी आवडती रेसिपी करायला घेतली. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चिंच हे आवडतं. त्यासाठी मी थोडी आज आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी चिंचेची वेगळी रेसिपी ट्राय करणार होते. सर्वात आधी मी माझ्याकडं थोडासा गूळ होता, जेवढं गूळ तेवढंच पाणी घेतले आणि त्यानंतर त्याचा असा छानसा पाक तयार करून घेतला. त्यानंतर त्यात चिंच घालून थोडंसं परतून घेतलं आणि त्यात गरजेनुसार चाट मसाला, मीठ आणि लाल तिखट टाकून छान असं परत एकदा परतून घेतले. फार उत्सुकता होती कसं झालंय ते बघण्यासाठी. त्यासाठी मी इथं थोडंसं चाटून बघितले, तर इतकं भारी लागत होतं ना, खूपच छान लागत होतं. त्यानंतर एक 5-10 सेकंद वरती ताट झाकून वाफवून घेतले आणि खरंच इतकं भारी झालंय ते. तुम्ही देखील बघू शकता किती छान झाले आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि मला दम निघतच नव्हता, त्यामुळंच मी गरमागरम असे खायला घेतले. माझा तोंड देखील थोडासा भाजला, पण खरंच इतकं जबरदस्त लागत होतं ना. तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि यामुळेच ही रेसिपी माझं दुसरं प्रेम बनलं. पहिलं प्रेम तो तर माझा नवरा आहे हो. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.